नमस्कार मंडळी. क्लिष्ट वाटणारे विषय अगदी सोपे करून सांगणाऱ्या आपल्या या विशेष भागात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या सरकारी दस्तऐवजाबद्दल बोलणार आहोत. हा दस्तऐवज आहे महाराष्ट्राच्या नागपूर आणि अमरावती विभागातील जमीन भाडेपट्टा धोरणांबद्दलचा. आता प्रश्न असा आहे की 2007 सालचा हा दस्तऐवज आजही इतका महत्त्वाचा का आहे? याचं कारण म्हणजे या एका ठरावाने हजारो भाडेपट्टाधारकांसाठी असलेले नियम पूर्णपणे बदलून टाकले आणि त्याचा परिणाम आजही आपल्याला बघायला मिळतो. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. सरकारला नेमकं या भागांसाठी एक नवीन एकसारखं धोरण आणण्याची गरज का वाटली असेल? त्याचं मुख्य उद्दिष्ट होतं वेगवेगळ्या नियमांना एकत्र आणणं. म्हणजे बघा, आधीचे जे अनेक जुने आणि विसंगत आदेश होते त्या सगळ्यामध्ये एक सुसूत्रता आणून भाडेपट्टीच्या जमिनी व्यवस्थित करण्यासाठी एक स्पष्ट आणि अपडेटेड आराखडा तयार करणं. बरं, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. म्हणजे कोणत्याही भाडेपट्टाधारकासाठी जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो पैसे किती भरायचे. म्हणजे या नवीन भाडेशुल्काची गणना नेमकी कशी केली जाते ते पाहूया. मूळ सरकारी दस्तऐवजात हे नवीन शुल्क एका मोठ्या आणि जरा गुंतागुंतीच्या तक्त्यात दिलंय. पण काळजी नसावी, आपण आता तेच अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ही संपूर्ण शुल्काची जी रचना आहे ना, ती जमिनीच्या बाजार मूल्यावर आधारित आहे. आणि हे बाजार मूल्य कशावरून ठरतं? तर ते ठरतं अधिकृत रेडी रेकनरनुसार. हा रेडी रेकनर म्हणजे एक सरकारी प्रकाशन आहे जे वेगवेगळ्या भागांतील जमिनीचे दर ठरवतं. या धोरणाने जमिनीचा वापर कसा होतोय यानुसार एकरकमी शुल्कासाठी 3 वेगवेगळे आणि स्पष्ट स्तर ठरवले आहेत. उदाहरणार्थ, जर मालमत्ता निवासी असेल म्हणजे राहण्यासाठी वापरली जात असेल तर त्यासाठी एकरकमी शुल्क बाजार मूल्याच्या 20% इतकं ठरवण्यात आलं आहे. त्यानंतर जर जमिनीचा वापर व्यावसायिक किंवा औद्योगिक कारणांसाठी होत असेल तर हा दर थोडा जास्त म्हणजे 25% आहे. आणि शैक्षणिक किंवा धर्मादाय संस्थांसाठी ह्यात सवलत दिली आहे. त्यांच्यासाठी हे शुल्क फक्त 10% इतकं निश्चित केलं आहे. ओके, शुल्काचं तर कळालं. पण समजा एखाद्या भाडेपट्टाधारकाला ती जमीन विकायची असेल किंवा तिचा वापर बदलायचा असेल तर काय? त्याबद्दलचे नियम काय आहेत ते आता पाहूया. तर प्रश्न असा आहे की भाडेपट्ट्यावर घेतलेली मालमत्ता विकायची असेल तर काय करायचं? ह्या धोरणामध्ये अशा भूखंडाची मालकी कायदेशीररित्या हस्तांतरित करण्यासाठी एक अगदी ठरलेली प्रक्रिया दिलेली आहे. आणि ही प्रक्रिया अगदी स्पष्ट आणि अनिवार्य आहे. म्हणजे मालकी हक्कात कोणताही बदल करायचा असेल तर या 3 पायऱ्या पार पाडाव्याच लागतात. पहिली पायरी म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांकडून पूर्वपरवानगी घेणं. त्यानंतर जमिनीच्या सध्याच्या बाजार मूल्यावर आधारित हस्तांतरण शुल्काची गणना करणं. आणि शेवटी हे हस्तांतरण कायदेशीर करण्यासाठी ते शुल्क भरणं. आता हे जे हस्तांतरण शुल्क आहे ते सुद्धा या दस्तऐवजात अगदी तपशीलवार दिलेलं आहे. आणि हो, ते प्रत्येक परिस्थितीनुसार बदलतं. यातला महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. जर जमीन हस्तांतरित होत आहे पण तिचा वापर बदलत नाहीये, उदाहरणार्थ निवासी जमीन निवासी म्हणूनच विकली जातीये, तर शुल्क कमी आहे. ते बाजार मूल्याच्या 20 ते 50% असू शकतं. पण जर हस्तांतरण करताना जमिनीचा वापरही बदलत असेल, म्हणजे निवासी जमीन व्यावसायिक वापरासाठी विकत असाल तर मात्र शुल्क जास्त आहे, कारण जमिनीचं मूल्य साहजिकच वाढलेलं असतं. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट, या धोरणात असंही म्हटलंय की जर काही हस्तांतरणं परवानगी शिवाय झाली असतील तर ती सुद्धा शुल्क आकारून नियमित केली जाऊ शकतात. अर्थात त्यासाठी दंड किंवा अतिरिक्त शुल्क भरावं लागेल. चला, आता शेवटच्या टप्प्याकडे येऊया. समजा भाडेपट्टा संपला, मग काय होतं आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये सरकारचे अंतिम अधिकार काय आहेत ते बघूया. हे धोरण अगदी स्पष्टपणे सांगतं की एकदा भाडेपट्ट्याचा कालावधी संपला की जमिनीची मालकी पुन्हा सरकारकडे म्हणजे राज्याकडे परत जाते. आणि जर भाडेपट्ट्याचं नूतनीकरण करायचं असेल तर धारकाला जमिनीच्या त्यावेळच्या बाजार मूल्याच्या 8% इतकं वार्षिक भाडं भरावं लागू शकतं. आणि हे सगळं हवेत बोललेलं नाहीये. हा एक अधिकृत सरकारी आदेश आहे ज्यावर महसूल आणि वन विभागाच्या उपसचिवांची सही आहे. त्यामुळे याला पूर्ण कायदेशीर वैधता आहे. तर या सगळ्या चर्चेचा सारांश काय? महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवूया. 1.
भाडे शुल्क हे रेडी रेकनरच्या बाजारमूल्यावर अवलंबून आहे. दुसरं, जमिनीचा वापर निवासी आहे, व्यावसायिक आहे की धर्मादाय यानुसार दर वेगवेगळे आहेत. तिसरं, जमीन विकण्यासाठी किंवा हस्तांतरित करण्यासाठी सरकारी परवानगी आणि शुल्क दोन्ही आवश्यक आहे. चौथं, परवानगीशिवाय झालेली हस्तांतरण सुद्धा शुल्क भरून नियमित करता येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जमिनीवर अंतिम मालकी ही सरकारचीच राहते. आणि हे सगळं आपल्याला एका मोठ्या आणि भविष्यासाठी महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. तो म्हणजे आपली शहरं ज्या वेगाने वाढत आहेत ते पाहता सरकारने सार्वजनिक जमिनीची मालकी आणि खाजगी विकासाच्या गरजा यांच्यात समतोल कसा साधावा.